काय घटना घडली तुमच्याबरोबर? माझं नाव ऋषिकेश शैलेश जयगडकर. रात्री मी गाडीवरनं आलो, टेम्पोवरनं. तर गाडी मी मैदानामध्ये लावली तर 3 पोरं आले गाडीवर, टू व्हीलरवर 3 पोरं आले. तर पहिल्यापासूनची दुश्मनी होती, पहिल्याची दुश्मनी. त्यांनी ते अचानक उतरले आणि डायरेक्ट चॉपरने मारायला चालू केलं मला. आणि मारायला लागले तर मग मी हातापाय म्हणजे हातबीत झटकून तिकडनं पळून गेलो. तिकडनं पळालो तर मग वापस तिथून ते लोक पोरं निघून गेले आणि मी माझ्या गाडीच्या इथे येऊन बसलो. तेव्हा माझा मित्र मला घेऊन पोलीस चौकीत घेऊन गेला होता. त्यांनी कुठे कुठे मारलं तुला? चॉपरने मारलं. त्यांच्याकडे 2 चॉपर होते. डोक्यात मारलं, पायात मारलं आणि पाठीवर खूप वार आहेत, हातावर मारलं. आणि किती जण होते ते आणि कोण कोण होते? नाव? 3 जण होते, सनी, बाळा आणि पन्नी होता. यापूर्वी तुम्ही म्हटलात यापूर्वी त्यांचे तुमच्याशी मैत्रीपूर्ण असे काही संबंध नव्हते, भांडणच होती. ते का भांडणं होती? ते त्यांचं म्हणजे त्यांच्या एरियात मी ऑर्डरला गेलो होतो. त्यांच्या एरियात मी बँजो वाजवतो, ऑर्डरला गेलेलो. त्या टायमाला त्यांनी मला मारलं होतं 3 जणांनी. ती दुश्मनी पहिल्याची होती, 2 वर्षा पहिल्याची दुश्मनी होती त्यांची. आणि ते छोटे छोटेच पोरं आहे सर. ऋषिकेशजी, याबद्दलची तक्रार तुम्ही पोलीस स्टेशनला केली आहे का? पोलीस स्टेशनला केली. यांच्या 3 जणांच्या नावांची कंप्लेंट आम्ही काल रात्रीच केली. सनी गडरे आणि बाळा मैराडे काहीतरी आहे आणि पन्नी, त्याला ओमी बोलतात. ह्या 3घांच्या नावाची मी कंप्लेंट केली होती काल रात्रीच. माझं फक्त पोलिसांकडनं एकच म्हणणं आहे की मला ह्या सर्व गोष्टीचा न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे. कोणार्क, अपना शहर, अपनी बातें.